बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी पाहूयात। महाप्रलयामुळे नेपाळमध्ये हाहाकार माजलाय। जवळपास 160 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय, तर 750 पेक्षा अधिक लोक बेपत्ता आहेत आणि बेपत्तांमध्ये 133 भारतीय आणि 37 अनिवासीय भारतीयांचा समावेश आहे। तिबेटमधून अचानक आलेल्या पुरामुळे बुधवारी मध्य नेपाळमध्ये हाहाकार उडाला। यात जवळपास 160 जणांचा मृत्यू झाला असून 750 पेक्षा अधिक लोक बेपत्ता झालेत। त्यामध्ये 133 भारतीय आणि 37 अनिवासी भारतीयांचा समावेश आहे। बेपत्ता पर्यटकांपैकी 37 जण तामिळनाडूच्या तंजावर येथील होते, तर बेपत्ता भारतीयांपैकी किमान 50 जण कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते। ईशा फाउंडेशनने सांगितलं की त्यांचं इमिग्रेशन केंद्रावर असलेले 77 सदस्य बेपत्ता आहेत। तर नेपाळच्या महाप्रलयात महाराष्ट्रातले 150 पर्यटक अडकले आहेत। ठाण्यातील 67, पुण्यातील 19, बीडमधील 11 पर्यटकांचा यामध्ये समावेश आहे। महाराष्ट्राकडून नागरिकांना हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आलाय। महाराष्ट्राकडून 1070 हा हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आलेला आहे। नेपाळमध्ये समाज माध्यमांवरील बंदी विरोधात स्थानिक तरुणांनी केलेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये महाराष्ट्रातून पर्यटनासाठी गेलेले 150 पर्यटक अडकून पडले आहेत। यामध्ये ठाण्यातील 67, तर पुण्यातील 19 व बीडमधील 11 पर्यटकांचा समावेश आहे। हे सर्व पर्यटक सुखरूप असले तरी नेपाळमधील सध्याची परिस्थिती पाहता राज्य सरकारनं पर्यटकांना नेपाळमध्ये जाऊ नये असं आवाहन केलं। तर बिहार आणि उत्तर प्रदेशलाही पुराचा इशारा देण्यात आलाय। गंडक बॅरेजचे 36 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। एनडीआरएफ सज्ज झालेली आहे। नेपाळमधील महाप्रलयाची स्थिती पाहता बिहार सरकारचं हे मोठं पाऊल आहे। नेपाळच्या सीमेवर असलेल्या बिहार आणि उत्तर प्रदेशलाही पुराचा इशारा देण्यात आलाय। तर ईद मिरवणुकीदरम्यान 2 गटात वाद झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतल्या परळमधील हा प्रकार आहे। सद्यस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, परिसरात शांतता आहे, तरीही परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात आहे। ईद निमित्त निघालेल्या मिरवणुकीदरम्यान 2 गटात वाद झाला आणि दगडफेक सुद्धा झाल्याची घटना परळ चिंचपोकळी भागातील आहे। लक्ष्मी कॉटेज या इमारतीजवळ ही घटना घडली। या घटनेमुळे सुरुवातीला परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र मुंबई पोलिसांच्या तत्परतेमुळे सद्यस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून परिसरात शांतता आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात सशस्त्र पोलीस दल आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि शांतता राखण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।